दूध प्रत्येक घराचा विश्वास, प्रत्येक मुलाच्या आरोग्याचा पाया. पण याच दुधाच्या नावाखाली भेसळीचा खेळ सुरू असेल तर लातूरच्या किल्लारीमध्ये अन्न आणि औषध प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये हजारो लिटर दूध, दुग्धजन्य पावडर आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईनं दूध भेसळीच्या संशयित साखळीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. बघूयात याबद्दलचा एक सविस्तर रिपोर्ट. पांढरं शुभ्र दिसणारं दूध विश्वासाचं प्रतीक, पण या पांढऱ्या रंगामागे भेसळीचं काळं सत्य दडलं असेल तर लातूरच्या किल्लारीमध्ये झालेल्या एका कारवाईने राज्यातील दूध संकलन व्यवस्थेलाच हादरा दिलाय. अन्न आणि औषध प्रशासन आणि किल्लारी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत हजारो लिटर दूध, दुग्धजन्य पावडर आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. औसा तालुक्यातील किल्लारीमध्ये एका दूध संकलन आणि शीतकरण केंद्रावर अन्न आणि औषध प्रशासनानं धाड टाकली. या कारवाईत सुमारे 7,500 लिटर दूध ताब्यात घेण्यात आलं. त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. तपासादरम्यान डेअरीमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या घरातून मिल्क परमिएट आणि वे परमिएट पावडरच्या बॅगा जप्त करण्यात आल्या. यासोबतच महत्वाची कागदपत्रही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्राथमिक तपासात ही दुग्धजन्य पावडर कोल्हापूर जिल्ह्यातून आणली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. याच अनुषंगानं एका व्यापाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता ही पावडर दुधात मिसळली जात होती का याचा तपास सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत दूध बुकटीचे जवळपास 58 बॅगा जे आहेत त्या जप्त करण्यात आलेत आणि किल्लारी पोलीस स्टेशनला 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेत. ते जे दूध बुकटी जे आहे ते कोल्हापूर जिल्ह्यातून येत असल्याचं पोलिसांना संशय असल्याने त्या ठिकाणच्या एका व्यापाऱ्यावर सुद्धा आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दूध बुकटीच्या माध्यमातून दूध जे आहे ते तयार केलं जात होतं आणि डेअरीमध्ये येणाऱ्या दुधात ते मिक्स केलं जात असल्याचा संशय अन्न व प्रशासन विभागाला असल्याने ही धडक कारवाई जी आहे ते करण्यात आली आहे. दुधामध्ये अशा पद्धतीच्या दुग्धजन्य घटकांची अनधिकृत किंवा चुकीच्या पद्धतीने भेसळ केल्यास दुधाचा दर्जा बदलू शकतो. निकृष्ट किंवा भेसळयुक्त दूध दीर्घकाळ सेवन केल्यास पोटांचे विकार, उलट्या, जुलाब, अपचन आणि लहान मुलांच्या वाढीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. पण या प्रकरणात जप्त साहित्याचा नेमका वापर काय होता याचं उत्तर प्रयोगशाळेच्या अहवालातूनच स्पष्ट होणार आहे. दरम्यान राज्यात दूध भेसळी विरोधात अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहीम सुरू आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानंतर राज्यभर कारवायांचा वेग वाढलाय. किल्लारीतील कारवाई एखाद्या केंद्रापुरती मर्यादित आहे की यामागे मोठं रॅकेट कार्यरत आहे याचाही तपास आता अधिक खोलात सुरू आहे. किल्लारी येथील दूध संकलन आणि शीतगृह जे आहे त्या ठिकाणी दुधाचं जे संकलन केलं जायचं, परिसरातला दूध जे आहे ते या ठिकाणी आणलं जायचं, त्या ठिकाणी अशी मिलावट करून दुधाची बाहेर जिल्ह्यामध्ये विक्री केली जात होती असा तपासात जे आहे ते समोर आलेलं आहे. त्यामुळे अनेक धक्कादायक खुलासे जे आहेत ते आता तपासामध्ये समोर येणार आहेत. त्यामुळे अनेकांचे धाबे जाणले. त्यामुळे पोलीस आणि अन्न व प्रशासन विभाग जे आहेत आता लातूर जिल्ह्यामध्ये ॲक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतं. या प्रकरणामध्ये अनेक काही धागेदोरे सापडतात का, अनेक दुसऱ्या जे डेअरी आहेत त्यांचा यामध्ये संबंध आहे का याचा सुद्धा शोध जे आहे ते आता पोलीस घेत आहेत. दूध हा केवळ अन्नपदार्थ नाही, तो प्रत्येक घराचा विश्वास आहे, प्रत्येक आईच्या मायेचा आणि प्रत्येक मुलाच्या आरोग्याचा आधार आहे. म्हणूनच दुधाच्या नावाखाली जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रयोगशाळेचा अहवाल काय सांगतो, या प्रकरणाचे धागेदोरे आणखी कुठपर्यंत पोहोचतात, आणखी किती नावं समोर येतात, याकडे फक्त लातूरच नाही तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. वैभव बालकुंदे, झी 24 तास, लातूर.